जेव्हा आपल्या काही गरजा किंवा इच्छा असतात, तेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो, पण कधीकधी आपल्या समस्या सुटत नाहीत असे वाटते. देव दुसऱ्यांच्या प्रार्थनांना उत्तर देतो असे वाटते. मग तो माझ्या प्रार्थनेला उत्तर का देत नाही? उत्तर मिळवण्यासाठी मी किती काळ प्रार्थना केली पाहिजे? तुम्हालाही ही चिंता सतावत आहे का? उत्तर मिळवण्यासाठी आपण प्रार्थना केलीच पाहिजे, हे तर नक्कीच, पण ती श्रद्धेची प्रार्थना असली पाहिजे. उत्तर मिळवण्यासाठी आध्यात्मिक श्रद्धेची प्रार्थना. तर मग आपण आध्यात्मिक विश्वास कसा ठेवू शकतो? आज आपण आध्यात्मिक विश्वास कसा ठेवावा हे पाहणार आहोत. इब्री 11:1-3. विश्वास म्हणजे ज्या गोष्टींची आशा आहे त्यांविषयीची खात्री आणि ज्या गोष्टी दिसत नाहीत त्यांचा पुरावा होय, कारण त्याद्वारेच पूर्वीच्या लोकांनी मान्यता मिळवली. विश्वासाने आपण हे समजतो की जगाची निर्मिती देवाच्या वचनाने झाली आहे, म्हणून जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून बनलेले नाही. देवाने मान्य केलेला विश्वास हा एका चावीसारखा आहे, जी सर्व समस्या सोडवू शकते आणि आपल्याला त्याच्याशी जोडू शकते. देवाला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या प्रार्थनांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि स्वर्गात प्रवेश करण्यासाठी आपल्याजवळ विश्वास असलाच पाहिजे. विश्वास हा एक विशेषाधिकार आहे, जो आपल्याला विश्वातील सर्व गोष्टींच्या स्वामी, देवाला कधीही भेटण्याची संधी देतो. परंतु देवाने मान्य केलेला आध्यात्मिक विश्वास आणि त्याने केलेला शारीरिक विश्वास, असे दोन्ही प्रकारचे विश्वास आहेत. शारीरिक श्रद्धा ही जे पाहिले आणि सिद्ध केले जाऊ शकते त्यावर आधारित असते, ती व्यक्तीच्या सामान्य ज्ञानाशी किंवा बुद्धीशी सुसंगत असते. याला बौद्धिक किंवा तार्किक श्रद्धा असेही म्हटले जाते. या प्रकारची श्रद्धा अस्तित्वात असलेल्या सामग्रीतून काहीतरी निर्माण करण्यावर विश्वास ठेवते. म्हणजेच ते कोणालाही मिळू शकते. जसजसे लोक मोठे होतात, तसतसे ते कुटुंब, शाळा आणि काम यांसारख्या वातावरणातून विविध ज्ञान आपल्या स्मृतीत साठवतात आणि गरजेनुसार त्याचा वापर करतात. आतापर्यंत जे ज्ञान दिले गेले आहे, त्यातील बरेचसे सत्य नाही. ज्या अनेक गोष्टी एकेकाळी सत्य मानल्या जात होत्या, त्या कालांतराने चुकीच्या ठरल्या आहेत. देवाचे वचन, जे सत्य आहे, ते सदैव अपरिवर्तित राहते. बहुतेक लोकांना सत्य माहीत नसते, म्हणून ते असत्यालाच सत्य मानून जगतात. त्यामुळे ज्यांनी उत्क्रांतीच्या सिद्धांतासारख्या अस्तित्वात असलेल्या सामग्रीतूनच सृष्टीबद्दल शिकले आहे, ते शून्यातून सृष्टीच्या निर्मितीवर विश्वास ठेवत नाहीत. अदृश्य देवाने आपल्या शब्दाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, यावर या लोकांचा विश्वास बसणे कठीण आहे. बायबल आपल्याला सांगते की देवाने आपल्या शब्दाने शून्यातून आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. देवाचा पुत्र येशूने अंधांचे डोळे उघडले आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना चालायला व उड्या मारायला लावले. त्याने लाजरसाला सुद्धा जिवंत केले, जो 4 दिवसांपासून मृत होता आणि त्याचे शरीर कुजायला लागले होते. शारीरिक श्रद्धा असलेले लोक शून्यातून निर्मिती झाली यावर विश्वास ठेवू शकत नाहीत आणि हे शब्द ऐकल्यानंतरही स्वीकारत नाहीत. त्यांना विश्वास ठेवण्याची कितीही इच्छा असली तरी ते तसे करू शकत नाहीत. प्रभूला स्वीकारल्यानंतरही त्यांच्या मनात संघर्ष निर्माण होतो, कारण त्यांचे विचार देवाच्या वचनाच्या विरुद्ध असतात. उदाहरणार्थ, जग शिकवते की सूड घेणे नीतिमान आहे, पण देव म्हणतो, आपल्या शत्रूंवर प्रेम करा, कोणी तुम्हाला मारल्यास दुसरा गाल पुढे करा. यामुळे त्यांना देवाच्या वचनानुसार जगणे कठीण जाते. जरी ते मी विश्वास ठेवतो असे म्हणाले, तरी त्यांना त्यांच्या प्रार्थनांची उत्तरे मिळत नाहीत. याकोब 2:26. कारण जसे शरीर आत्म्याशिवाय मेलेले असते, तसेच कर्माशिवाय विश्वासही मेलेला असतो. देव याला विश्वास मानत नाही. हा कृतीविना असलेला मृत विश्वास आहे आणि तो कोणालाही तारणाकडे नेऊ शकत नाही. शारीरिक विश्वासाच्या विपरीत आत्मिक विश्वास शून्यातून निर्मितीवर विश्वास ठेवतो. जरी एखादी गोष्ट अदृश्य असली आणि तुमच्या स्वतःच्या विचारांशी जुळत नसली तरी
आध्यात्मिक विश्वास देवाच्या संपूर्ण वचनावर विश्वास ठेवतो. हा तो विश्वास आहे जो देवाच्या आज्ञांचे पालन करतो, म्हणजे त्याने आपल्याला काय करायला, काय पाळायला, काय टाळायला आणि काय टाकून द्यायला सांगितले आहे याचे पालन करतो. आध्यात्मिक विश्वास असलेली व्यक्ती असा विश्वास ठेवते की देवाने आपल्या वचनाद्वारे शून्यातून आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. जेव्हा देवाने म्हटले, प्रकाश होऊ दे, तेव्हा प्रकाश प्रकट झाला आणि यातून जीवन, मृत्यू, आशीर्वाद व इतिहासावरील त्याचे सार्वभौमत्व सिद्ध झाले. त्यांचा असाही विश्वास आहे की देवाचा पुत्र येशू 2000 वर्षांपूर्वी या पृथ्वीवर आला, वधस्तंभावर मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आपल्याला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी तो पुन्हा येईल. हे लोक सर्व गोष्टींमध्ये देवाला ओळखतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि कोणत्याही समस्येवर उपाय व उत्तरे मिळवतात. म्हणूनच मार्क 9:23 मध्ये म्हटले आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर विश्वास ठेवण्यासाठी सर्व काही शक्य आहे, परंतु आत्मिक विश्वास ही अशी गोष्ट नाही जी केवळ तुमच्या इच्छेमुळे तुम्हाला मिळू शकते. रोमकरांस पत्र 12:3. परंतु देवाने प्रत्येकाला विश्वासाचे जे माप दिले आहे त्याप्रमाणे सुज्ञतेने विचार करावा. देवाने प्रत्येक व्यक्तीला जेवढा विश्वास नेमून दिला आहे तेवढाच विश्वास आपल्याजवळ असतो. जर तुम्हाला वरून काहीही मिळता स्वतःच्या बळावर आध्यात्मिक श्रद्धा प्राप्त करता आली असती तर प्रत्येकाला उत्तरे आणि आशीर्वाद मिळाले असते. जर कोणी प्रार्थना केली, हे प्रभू, मला राष्ट्रपती बनव, तर तो राष्ट्रपती झाला असता. जर त्यांना दुसरा कोणी आवडत नसेल आणि त्यांनी प्रार्थना केली, हे प्रभू, त्या व्यक्तीला शिक्षा दे, तर तसेच घडले असते. हे जग किती अराजक झाले असते. प्रेम आणि न्यायाचा देव प्रत्येकाला आध्यात्मिक श्रद्धा देत नाही. जेव्हा आपण अंधकार दूर करून प्रकाशात चालतो तेव्हा देव ते वरून देतो. आत्मिक विश्वास, जी देवाची देणगी आहे, ती कृतीने युक्त असते आणि तिला नेहमीच उत्तरे मिळतात, ज्यामुळे देवाला गौरव प्राप्त होतो. म्हणूनच तिला कृतीयुक्त विश्वास किंवा जिवंत विश्वास म्हटले जाते. तर मग आपण आत्मिक विश्वास कसा प्राप्त करू शकतो? इब्री 11:6. परंतु विश्वासाशिवाय त्याला संतोष देणे अशक्य आहे, कारण जो देवाकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की देव अस्तित्वात आहे आणि जे त्याचा शोध घेतात त्यांना तोच प्रतिफळ देतो. देवाला अपेक्षित असलेला आध्यात्मिक विश्वास प्राप्त करण्यासाठी तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की देव अस्तित्वात आहे आणि जे त्याचा शोध घेतात त्यांना तो प्रतिफळ देतो. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत, त्या आचरणात आणल्या पाहिजेत आणि सत्याद्वारे स्वतःमध्ये त्वरित परिवर्तन घडवून आणले पाहिजे. परंतु जगातील असत्याचे ज्ञान हे आध्यात्मिक विश्वास प्राप्त करण्याच्या मार्गात एक मोठा अडथळा ठरते. जगाचे ज्ञान शारीरिक विचारांना उत्तेजित करते आणि शंका निर्माण करते. जगाचे असत्य ज्ञान दूर केल्याशिवाय तुम्ही शारीरिक विश्वासाचे आध्यात्मिक विश्वासात रूपांतर करू शकत नाही. म्हणूनच आपण देवाचे वचन मन लावून वाचले पाहिजे व ऐकले पाहिजे आणि अग्नीप्रमाणे तीव्रतेने प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून आपल्या अंतःकरणातून अस्त्याला काढून टाकून ते सत्याने भरले जाईल. रोमकरांस पत्र 10:17. म्हणून विश्वास ऐकण्याने येतो आणि ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे येते. आपण सर्वप्रथम देवाचे वचन काळजीपूर्वक ऐकले पाहिजे आणि त्याची शिकवण स्वीकारली पाहिजे. जर आपण देवाचे वचन ज्ञान म्हणून साठवून ठेवले नाही तर आपल्याला सत्य कळणार नाही आणि आपण ते आचरणात आणू शकणार नाही. देवाचे वचन मनापासून ऐकणे आणि शिकणे महत्त्वाचे आहे. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण देवाच्या वचनाचा कितीही अभ्यास केला तरी जर आपण ते केवळ ज्ञान म्हणून साठवून ठेवले तर ती केवळ बौद्धिक श्रद्धाच राहते. म्हणून आपण एक पाऊल पुढे टाकून जे शिकलो आहोत ते कृतीत आणले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर शारीरिक श्रद्धेचे आध्यात्मिक श्रद्धेत रूपांतर करण्यासाठी
त्यानुसार कृती करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याला महान पियानोवादक व्हायचे असेल, पण तो फक्त पियानोची पाठ्यपुस्तके 100 किंवा 1000 वेळा वाचत असेल, तर तो पियानो वाजवू शकेल का? अर्थातच नाही. त्यांच्याकडे सखोल सैद्धांतिक ज्ञान असले तरी ते वाजवू शकत नाहीत, कारण त्यांनी कधीही सराव केलेला नसतो. ज्याप्रमाणे एक महान पियानोवादक होण्यासाठी सिद्धांत शिकणे आणि परिश्रमपूर्वक सराव करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आध्यात्मिक श्रद्धा प्राप्त करण्यासाठी आपण देवाचे वचन आध्यात्मिक पोषण म्हणून स्वीकारले पाहिजे आणि त्यानुसार जगले पाहिजे. अब्राहमाने आपल्या कृतींद्वारे देवापुढे पूर्ण विश्वास दाखवला, म्हणूनच त्याला देवाचा मित्र आणि विश्वासाचा पूर्वज म्हटले गेले. जर अब्राहमाने आपला मुलगा इसहाक याचा होमबली देण्याची देवाची आज्ञा पाळली नसती, तर तो विश्वासाचा पूर्वज झाला नसता, परंतु अब्राहमाचा देवावर खरोखर विश्वास असल्यामुळे त्याने आज्ञा पाळली आणि आपला विश्वास पूर्णपणे सिद्ध केला. परंतु अब्राहमाने देवावर मनापासून विश्वास ठेवल्यामुळे तो आज्ञा पाळून आपला विश्वास पूर्णपणे सिद्ध करू शकला. देवाची मान्यता आणि प्रेम मिळवण्यासाठी आपल्याजवळ आध्यात्मिक श्रद्धा असली पाहिजे. मग जसा तुमचा आत्मा समृद्ध होतो, तशीच तुमचीही भरभराट होईल आणि तुम्ही निरोगी राहाल. मी प्रार्थना करतो की हा भाग ऐकणाऱ्या सर्वांजवळ देवाला प्रसन्न करणारी आध्यात्मिक श्रद्धा निर्माण होवो. तुम्हाला केवळ तारणच नव्हे, तर तुमच्या जीवनात विपुल उत्तरे आणि आशीर्वादांचा अनुभवही मिळो. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रिय स्वर्गीय पित्या, आम्हाला आध्यात्मिक विश्वास प्रदान कर. जरी आम्ही तुझे वचन ऐकले आणि जाणले, जरी आम्ही अनेक वर्षे विश्वासाने मंडळीत हजर राहिलो, जरी आम्ही तुझे वचन तोंडपाठ म्हणू शकत असलो, तरीही जर आम्ही ते आमच्या हृदयात कोरून आचरणात आणले नाही, तर तो केवळ बौद्धिक आणि शारीरिक विश्वासच राहतो. आम्हाला तुझे वचन आनंदाने पाळण्यास आणि आचरणात आणण्यास मदत कर, जेणेकरून ते आमच्यामध्ये आध्यात्मिक विश्वास म्हणून जिवंत आणि सक्रिय होईल. आम्हाला आध्यात्मिक विश्वास प्राप्त करण्यास मदत कर, जेणेकरून आम्हाला कशाचीही उणीव भासणार नाही आणि आम्ही तुझ्या अद्भुत आशीर्वादांचा आनंद घेऊ शकू. मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आभार मानतो आणि प्रार्थना करतो. आमेन.